आशाची शिदोरी या चॅनलवरून बोलते आहे। तर आज आपण मोठ्या साईजची भेंडी फुलासारखी कापून ती छानशी सुकी भाजी करणार आहोत। तर जेव्हा तुम्ही सगळ्यांना मार्केटमध्ये जाल ना तेव्हा छोटी भेंडी फक्त भरून करायची असेल तरच ती तुम्ही परचेस करा। मोठ्या भेंडीला चिकटपणा कमी असतो आणि ती थोडी टेस्टी पण लागते। ठीक आहे सगळ्यांना, तर मी तुम्हाला आता भेंडी कशी फुलासारखी कापायची ते दाखवते। सगळ्यांना मी तुम्हाला आता फुलासारखी भेंडी कशी कापायची ते दाखवते। बघा, मोठी भेंडी घ्यायची आणि तिचे 2 काप करायचे पहिले, नंतर मधून कापायची आणि त्यामुळे आपल्याला काय आतमध्ये कीड वगैरे असली ती पण मिळते किंवा चांगली भेंडी आहे नाही ते पण कळतं। तर अशा प्रकारे आपण हे 4 तुकडे करायचे। तुकड्यांची भेंडी पण जरा एकसारखी अशी फुलासारखी, बाकी काही नाही। परत एक दाखवते, मधोमध कापा अशी, आणि आतमध्ये खराब पण असते ना त्यामुळे मग तो एक फायदा होतो अशी भेंडी केल्यामुळे। पण कोवळ्या घ्या, त्या मोठ्या असल्या तरी पण त्या कोवळ्या घ्यायच्या बघून। त्या जून पण असतात, निबर ज्याला आपण बोलतो ते। तुम्ही पाटावर नाही कापलात तरी पण चालेल, अशी हातावर 4 तुकडे केले तरी पण। हे बघा, आता ही आपली भेंडी कापून झाली आहे। ठीक आहे, आता भेंडीसाठी आपण साहित्य काय काय घालणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते। ते टोमॅटो, मिरची उभी कापलेली म्हणजे थोडा तिखटपणा येईल, आणि कोथिंबीर ही अशी फुलाचा बारीक कापाची भेंडी, नंतर उभा चिरलेला कांदा, आणि मग त्याचे मसाले बघा, जिरी, मोहरी, हळद, धना पावडर, मीठ आणि थोडासा हिंग शिवरायचा। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर थोडंसं तेल टाकते, 2 चमचे तेल टाकायचं, जास्त नाही। आपण आता त्यामध्ये फोडणी घालूया। पहिले आपण मोहरी घालूया, तेल तापू दे जरा, मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यानंतरच बाकीचं साहित्य सुरुवात करायचं, नाहीतर मोहरी कच्ची राहिली तर दाताखाली येते आणि त्रास होतो चावताना। आता मी मोहरी घातली आहे बघा, ती तडतडते आहे। आता आपण जिरं घालूया। जिरी मोहरी भाजत आली आहे, आता कांदा घालूया। कांदा ह्या भेंडीला उभा कापलेला आहे, तो जरा हाताने असं कुस्करून घालायचा म्हणजे तो लवकर मोकळा होतो, सुट्टा होतो। जास्त लाल कांदा नाही करायचा, थोडासा नरमपणा येईपर्यंत। त्यासाठी अगोदर आपण थोडंसं 2 चिमटी मीठ टाकूया त्यामध्ये, मग भेंडी करताना थोडं कमी यूज करायचं। अगोदर हे कांदा नरम पडण्यासाठी ते घातलेलं आहे। नंतर आपण मिरच्या घालूया, टोमॅटो घालूया,
हिंग घालूया थोडासा आणि आपली धना पावडर आणि हळद ती पण परतून घ्यायची. हळद परतली की थोडं चांगली लागते. आपण सगळ्यांना ती जी भेंडी आहे, भेंडी कापलेली ती टाकूया. आपण मीठ टाकूया म्हणजे ते सगळ्या भेंडीला लागेल. अगोदर थोडंसं टाकलेलंच आहे. तुम्ही सगळ्यांनो यामध्ये दही पण टाकू शकता. तर मी आज थोडंसं 1 टीस्पून चण्याचं पीठ टाकणार आहे वरून. त्यामुळे ते कोट झालं की खूप सुंदर लागते भेंडी. आता मी चण्याचं 1 टीस्पून चण्याचं पीठ टाकलंय आणि आता परतून घेते भेंडीला. सगळ्यांनो आपली आता भेंडीची भाजी तयार आहे. तर त्यावर आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी. छान वाटते. कोथिंबीर टाकली ना चव पण येते. आणि तुम्ही ओलं खोबरं असतं की नाही किसलेलं ते पण टाकू शकता. त्यावेळेला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. ठीक आहे. बघा कशी सुंदर झाली आहे भाजी.